घरामध्ये टास्क झाला आणि या टास्कमधून कॅप्टन्सीसाठी 4 उमेदवार मिळाले। हे 4 उमेदवार खूप जास्त इंटरेस्टिंग आहेत। अंकिता, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज चव्हाण। आता या 4ही लोकांना वाटतंय की मला कॅप्टन बनायचंय। वर्षाताईला सोडलं तर सूरज त्याच्या मतावरती ठाम आहे, अंकिता त्याच्या मतावरती ठाम आहे आणि जान्हवी सुद्धा त्याच्या मतावरती ठाम आहे। आता उद्याच्या भागात समजणार आहे आपल्याला की या चौघांपैकी कोण होणार कॅप्टन। पण ही उमेदवारी मिळवताना कॅप्टन्सीची घरामध्ये जो रंजक टास्क झाला त्याबद्दल आपल्याला बोलायचंय। निक्कीची दादागिरी कशी शांत झाली आणि निक्की अरबाजला जमुरा म्हणून कसा वापरून घेते, किंवा घनश्याम जो आहे तो परत एकदा निक्की आणि अरबाजच्या जाळ्यामध्ये कसा काय अडकलाय, आणि डीपी दादाचं चाललंय तरी काय, सूरजला एकटं का खेळायचंय, सगळ्याबद्दल थोडी थोडी चर्चा करणार आहे। तर चला बरेच आहे बोलण्यासारखं, रिव्ह्यूला सुरुवात करूया। तर कॅप्टन्सी उमेदवारीसाठी जो टास्क होता तो टास्क सुरू झाला। अंकिताने जे आहे ते वाचून दाखवलं टास्क काय। तर साधा सरळ टास्क होता, तुम्हाला माहीतच आहे की जो आधी खुर्चीवर जाऊन बसेल आणि ज्याला तिकिटाची खुर्ची नाही मिळणार तो जो आहे तो कॅप्टन्सी उमेदवारीपासून बाहेर जाणार, आणि बाहेर गेलेल्या व्यक्तीने ठरवायचं होतं की नंतर तो कोणाला बाहेर काढणार। मग तो त्याला खुर्ची मिळाली नसेल तरी तो परत त्याला खुर्चीवर बसवू शकतो आणि एखाद्याला रिप्लेस करू शकतो। अशा प्रकारचा जो आहे तो साधा सरळ समजण्यासारखा टास्क होता मित्रांनो। याच्यामध्ये अवघडच काही नव्हतं। आता बी टीमने इकडे यांचं प्लॅनिंग केलं की वर्षाताईने पाय सटकलेला किंवा मोडलेला नाटक करायचं, बाहेर राहायचं। इकडे निक्की आणि अरबाजने सुद्धा त्यांचं प्लॅनिंग केलं आणि टास्कची जी आहे ती सुरुवात झाली। पहिल्या फेरीतच 11 सीट होत्या, घरामध्ये 12 कंटेस्टंट आहेत आणि 11 सीटमध्ये वर्षाताईने भलेही नाटक केलं पण तिक्कीच्या पुढे जे आहेत त्या नाही त्यांचं नाटक चालवू शकल्या, आणि निक्की जी आहे ती पाठी राहिली। आणि निक्की पाठी राहिल्यानंतर निक्कीने काय केलं मित्रांनो, स्वतःचं तिकीट फाडून टाकलं। मग दुसरा राऊंड सुरू झाला। आता या दुसऱ्या राऊंडच्या सुरुवातीच्या मध्यंतरी अंकिता एक चर्चा करते की वर्षाताई आणि सूरज बाहेर राहिले तरी चालतील। अंकिताला नक्की सूरजचा प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे सगळ्या घराला वाटतंय की सूरज जो आहे तो चांगला गेम खेळतोय, संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय की सूरज कॅप्टन्सी उमेदवारीसाठी पाहिजे, पण अंकिताला मात्र सूरज हा कॅप्टन्सी उमेदवारीसाठी नको आहे। नक्की अंकिताचं चाललंय तरी काय। बरं, ही अंकिताची हिस्ट्री राहिली आहे मित्रांनो, हे काय पहिल्यांदा नाही करत आहे। अंकिताने ज्यावेळेस रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर सांगितलं होतं की कॅप्टन्सी उमेदवारीपासून काही सदस्यांना जे आहे ते बाहेर काढायचे, तिकडे सुद्धा त्याने सूरजचं नाव घेतलं होतं। त्यानंतर नॉमिनेशनमध्ये सुद्धा सूरजला पुढं करते। ज्या वेळेस इम्युनिटी असेल, कॅप्टन्सी कार्य असेल, त्यावेळेस सूरजला मागं ठेवण्याचं कारण काय। सूरजचं जर का बी टीमला एक मत हवं असेल तर ही लोक सूरजची कॅप्टन्सी एवढी सिरियस का घेत नाही। सगळ्यांना वाटतं सूरज जो आहे तो डिसिजन घेत नाही, सूरज काय बोलत नाही, सूरजला आम्हाला खूप जास्त समजावं लागतं। मग कॅप्टन झाल्यावर पण घ्या की समजून त्याला, असंही तुम्ही त्याला खूप जास्त मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असता, फिलॉसॉफी झाडत असतात सगळे मिळून। मग कॅप्टन झाल्यावर सूरजला समजून घ्यायला काय हरकत आहे। अंकिताच्या विषयामध्ये सूरज हा कधीच नसतो। हे अंकिताचा गेम आहे का सूरजला पाठी खेचण्याचं काम हे अंकिता सांगू शकते, पण हे दिसताना खूप वाईट दिसतंय। आता इकडे अंकिताच्या फॅनला खूप जास्त मिरची लागते, कारण जर का आपण असं सांगितलं अंकिता सूरजवर राजकारण करते, काही लोक जे आहेत ते कमेंट करतात आणि बोलतात की नाही की सूरज घराच्या बाहेर जाणार नाही म्हणून जे आहे ती त्याला नॉमिनेट करते। ते अंकितालाही जे कारण माहीत नसतील तेवढे सगळे जे आहेत ते सोशल मीडियावरती जे आहेत ते अंकिताचे फॅन कारणे देतात। पण इकडे स्पष्ट दिसतंय की अंकिता ही सूरजसाठी गेम खेळत नाही। इव्हन अंकिता खूप जास्त स्वार्थ आहे। मागे तिने डीपीला सुद्धा नॉमिनेट केलं होतं आणि आता इकडे तिने सूरजला सुद्धा बाहेर बसायचा विषय करते, पण सूरजने तिचं ऐकलं नाही। सूरज जो आहे तो प्रत्येक राऊंडला जो आहे ते तिकडे जाऊन बसला खुर्चीवरती आणि त्यांनी जे आहे ते जागा मिळाली, एक्सपेक्ट शेवटचा राऊंड। याच्यामध्ये अजून एक चर्चा झाली, वैभव जो आहे तो म्हणतोय की मला एकटं खेळायचंय आणि डीपी सोबत त्याची चर्चा चालू आहे, आणि डीपीचा आहे तो बी टीम पासून लांब चाललेलं आहे। डीपीला बी टीमवरती विश्वास नाहीये। डीपीचं असं म्हणणं आहे की तुम्ही माझ्यासाठी मदत नाही करत आहे। आता डीपीला काय वाटतंय त्याच्याबद्दल आपण सविस्तर एक व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे आणि या रिव्ह्यूमध्ये सुद्धा हा मुद्दा घेणार आहे। तर डीपी बी टीम पासून बाजूलाच आहे आणि वैभवाने त्याचं डिस्कशन चालू आहे। डीपी म्हणतो की भाई मला कॅप्टन बनायचं आहे, आणि वैभव म्हणतो की बाबा मी आता इंडिव्हिज्युअल गेम खेळणार आहे, मला आता अरबाज आणि निक्कीची वगैरे गरज नाहीये। दुसरा राऊंड जो आहे तो सुरू झाला आणि दुसऱ्या राऊंडमध्ये 10 सीट होत्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जे आहे तो अभिजित जो आहे तो बाहेर राहिला, आणि निक्कीने जे आहे ते सरळ सरळ अभिजितला सांगितलं की तुला कॅप्टन्सीपासून लांब करते। आता इकडे मी कालही म्हटलं होतं, जे अभिजित आणि निक्कीच्या दोस्तीचे धडे लिहित होते, पुस्तकं लिहित होते, अशा लोकांसाठी हा जोरदार तमाचा आहे।
निक्की ही कोणाचीच होऊ शकत नाही, मी आधीही सांगितलं होतं. आणि काही लोकांना मॅनिपुलेट करण्यासाठी येतात आणि बोलतात की बाई निक्की आणि अभिजितची मैत्री तुम्हाला बघवत नाही, अभिजित खूप भारी गेम खेळतोय, निक्की बरोबर बसला तर काय हरकत आहे. बाई निक्की बरोबर बसल्यानंतर अभिजितचं किती मोठं नुकसान होतंय ते बघा. निक्कीने अभिजितला कॅप्टन्सी दावेदारीपासून सरळ बाहेर काढून टाकलं, सरळ सरळ. आणि तिने कारणं पण दिली की बाई अभिजित जो आहे तो माझ्याकडे आला नाही, त्याने मला साधं विचारलं पण नाही की बाबा तू जेवली का नाही. का विचारायचं अभिजितने जेवली का तू? तुला जर का घरातलं काम करायचं नसेल तर दुसऱ्या माणसाने तुला का विचारायचं? तू काय घरामध्ये VIP सदस्य आहे? या गोष्टीबद्दल आपण खूप सारं बोललेलो आहे. पण मित्रांनो, निक्की हे बालिश कारण देऊन जो आहे ते अभिजितला बाहेर काढते. आणि जे लोक मागच्या आठवड्यामध्ये निक्की आणि अभिजितची ज्यावेळेस ती जोडी बांधली होती त्यावेळेस निक्की आणि त्याच्या दोस्तीचे धडे लिहित होते, अशा लोकांसाठी हा खूप मोठा सबक आहे. कारण ही निक्की कोणाचीच नाही आणि तिने आज अभिजितला निशाणा बनवलेला आहे. आणि अभिजित निशाणा बनल्यानंतरही परत निक्की बरोबर जाऊन चर्चा करतोय आणि बोलतोय की ती लोक जे आहेत त्यांनी मला मारलं असतं, ती लोक माझ्यावरती धावून आली असती. हे सगळं क्लेरिफिकेशन द्यायची गरजच नाही. तू सरळ सरळ हे बोलू शकत होता ना की बाई तू जर का मला बाहेर काढलेला आहे किंवा तू जर का अशा पद्धतीने वागते तर मला नाही पटत आहे. म्हणजे अभिजित निक्कीच्या समोर स्टँड घ्यायला सुद्धा घाबरतो हे दिसतंय. पण निक्कीने जे अभिजितला बाहेर काढलंय ना, ही गोष्ट जी आहे ते पाहून एक गोष्ट आठवली मित्रांनो, की निक्की मागच्या आठवड्यात अभिजितला म्हटली होती की मी तुझ्यासाठी स्टँड घेणार, अरबाजकडे जाऊन म्हटली होती की मी अभिजितसाठी स्टँड घेणार. म्हणजे निक्कीने स्वतःचा शब्द पाळला नाही आणि अभिजितचा घात केला. आणि जे आता निक्की आणि अभिजितच्या मैत्रीचे धडे लिहायला सांगत होते अशा लोकांसाठी सुद्धा चपराक आहे. व्हिडिओ बनवायचे, लोकांना मॅनिपुलेट करायचं, सोशल मीडियावर कमेंट करायच्या, लोकांना मॅनिपुलेट करायचे, त्या लोकांनी धंदे सोडायला पाहिजे. लोकांना रियालिटी सांगायला पाहिजे. आणि रियालिटी हीच आहे की निक्की अभिजितची कधीही मैत्रीण नाही आहे, अभिजितचा ती वापर करून घेते. ही गोष्ट सांगायला धाडस लागतं. पण ती लोक फक्त काय अभि करत बसतील किंवा निक्की करत बसतील, तुम्हाला रियालिटी सांगणार नाही. आणि तुमच्यासमोर रियालिटी आहे. आणि कॅप्टन्सी उमेदवारीपासून तिने जे आहे ते अभिजितला बाहेर केलंय, हे जे आहे ते परफेक्ट आहे. त्यानंतर मित्रांनो तिसरी जी आहे ते फेरी जी आहे ते सुरू झाली. आणि तिसऱ्या फेरीमध्ये काय झालं मित्रांनो, की अभिजितने जे आहे ते अरबाजच्या जागेवरती पुढारीला रिप्लेस केलं. कारण पुढारी जो पाठी राहिला. आता हा सगळ्यात मोठा इन्सल्ट जो आहे तो अरबाजचा होता. कारण अरबाजला असं वाटतंय की घरातला तो मास्टर माइंड आहे आणि पुढारी त्याच्यासाठी क्षुल्लक माणूस आहे. आणि पुढारीच्या जागेवरती त्याला रिप्लेस करणं म्हणजे त्याची खूप मोठी इन्सल्ट आहे. आणि हा पूर्णच्या पूर्ण बी टीमचा प्लॅन होता. कारण तिसरी फेरी सुरू होण्याच्या आधी बऱ्याच गोष्टी चालल्या होत्या. निक्कीने जे आहे ते घनश्यामला सांगितलं होतं की तू बाहेर निघ आणि तू बाहेर आल्यानंतर आम्ही सांगतोय त्या व्यक्तीला जे आहे ते बाहेर कर, कारण आमचं बहुमत होईल आणि बहुमताने आम्ही परत कुणाला जे आहे ते तिकीट कलेक्टर बनवायचं हे ठरवू शकतो. पण घनश्याम जो आहे तो त्यांच्या गोष्टीला भुलला नाही. पण बी टीमचं जे प्लॅन ठरलं होतं अरबाजला बाहेर काढायचं ते त्यांनी अरबाजला बरोबर बाहेर काढलं. पण घनश्यामला कॅप्टन्सी उमेदवारी मिळते हे जे आहे ते निक्की आणि अरबाजला जे आहे ते मान्यच नव्हतं. म्हणून जे आहे ते घनश्यामला जे आहे ते इन्फ्लुअन्स करायचा प्रयत्न करत होते. अभिजितने बरोबर अरबाजला जागा दाखवली की भाई तू घनश्यामपेक्षाही वीक आहे, आता आम्हाला तुला कॅप्टन नाही बघायचं आहे, तुझी कॅप्टन्सी आम्हाला बघितली आणि आम्ही समजतो की घनश्याम जो आहे तो वीक अजिबात सुद्धा नाही आहे, घनश्याममध्ये सगळ्या कॅपेबिलिटी आहेत. आणि घनश्यामला थोडंसं झाडाव जे आहे ते चढवलं. अरबाज इकडे म्हणतो की यांना फुटेज वगैरे नाही द्यायचं, चल चल विषय बंद कर, आणि तो बाहेर आला आणि घनश्याम जो आहे तो तिकडे जाऊन जे आहे ते बसलेला आहे. अरबाज इव्हनही हे बोलतोय की घनश्यामला आम्हाला सिंपती द्यायची नाहीये. अशा गोष्टी बोलल्यानंतर घनश्यामला सिंपती भेटेल आणि यांना फुटेज सुद्धा मिळेल हे निक्कीला तो सांगतोय. म्हणजे अरबाज आणि निक्कीचं सरळ सरळ हे प्लॅनिंग आहे की आमच्या दोघा व्यतिरिक्त अजून कोणालाही फुटेज मिळालं नाही पाहिजे. आम्ही जे नाटकं करतोय, ड्रामा करतोय तेच फुटेज बाहेर दिसलं पाहिजे. आणि दुसऱ्याला फुटेज मिळाल्यानंतर दुसरे असे कसे काय दिसतील हे आम्हाला मान्यच नाही. अशा पद्धतीचा गेम प्लॅन जो आहे तो निक्की आणि अरबाजचा आहे. पण मित्रांनो अभिजितने त्यांच्या गेम प्लॅनवरती एकदम घात केला आणि अरबाजला जे आहे ते बाहेर आणून तिकडे जे आहे ते घनश्यामला बसवलं. आता घनश्यामला जे आहे ते खूप मोठी संधी होती, इकडे काहीतरी बोल्ड डिसिजन घेऊन निक्कीच्या विरोधात गेला असता तर प्रेक्षकांनी अजून बाहेर वोट केला असतं. पण ते घनश्याम जे आहे म्हणजे मला समजत नाही आहे की कसला पुढारी आहे तो. म्हणजे तो दिलेला शब्द पाळत नाही आहे आणि निक्कीच्या राजकारणात अडकत परत तो त्याच खोलात आणि त्याच जे आहे ते चिखलामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे परत तो बाहेर वाईटच दिसलेला आहे. प्रेक्षक त्याला यामुळे सपोर्ट नाही करणार. त्या गोष्टीकडे पण आपण येऊया मित्रांनो. यामध्ये आपण पाहिलेलं आहे की DP जो आहे तो चर्चा करतोय
की भाई मला कॅप्टन्सीची गरज आहे आणि वैभव पण त्याच्याशी ही चर्चा करतोय आणि वैभव आणि DP मध्ये इकडे चांगला बॉन्ड दिसतोय, कारण DP त्याला बोलतो की मला कॅप्टन्सीची खूप जास्त जे आहे ते गरज आहे आणि वैभव पण म्हणतो की यार मी सुद्धा शेवटपर्यंत प्रयत्न करेन. DP म्हणतो आपण दोघं राहिलो तर तू माझ्यासाठी कॅप्टन्सी सोडशील का? तर वैभव म्हणतो नाही यार मला सुद्धा कॅप्टन्सीची गरज आहे. एक वेगळीच मैत्री घरामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. जे खरं जोडीचा फायदा कोणाला झाला आहे बिग बॉसने बनवलेला, तर मला असं वाटतं DP आणि वैभवला झाला आहे, कारण त्यांच्यामध्ये एक वेगळंच बॉन्ड जे आहे तिकडे तयार होताना दिसत आहे. पण मित्रांनो काय झालंय, या सगळ्या ज्या आहेत त्या फेरीमध्ये निक्की जी आहे तो तिचा गेम चालवत आहे. निक्की अरबाजला सांगते की तुझं पुढचं पाऊल तू काय टाकायचंय, कोणाला बाहेर काढायचंय, कसं बाहेर काढायचंय. निक्कीच ठरवणार होती की तिला कॅप्टन कोण पाहिजे आहे. निक्की सुद्धा इकडे वैभव आणि जान्हवीशी आहे ते मिळवून घेण्याचा प्रयत्न करते. अरबाज सुद्धा या दोघांकडे येतोय आणि दोघांना समजवायचा प्रयत्न करतोय आणि ह्या दोघांनी स्पष्ट त्याला सांगितले की भाई तू आमच्याकडे येत जाऊ नको जास्त, कारण समोरच्या लोकांना वाटेल की भाई आम्ही परत तुमच्यातून खेळतोय. आणि मला वैभव आणि जान्हवीचा हा स्टँड जो आहे तो खूप जास्त आवडला की ते जे आहे ते त्यांच्या मतावरती ठाम राहिले इकडे आणि त्यांनी इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा प्रयत्न केला, कमीत कमी प्रयत्न तरी केला. हा अरबाज आणि निक्की वारंवार त्यांना येऊन जे आहे ते आमिष दाखवत होते की तुम्ही आमच्याबरोबर खेळा, आम्ही तुम्हाला कॅप्टन बनवू. पण वैभव आणि जान्हवीलाही माहीत होतं की अरबाज आणि निक्की आमच्यासाठी काहीच नाही करणार, ते फक्त दोघं स्वार्थासाठी या गोष्टी करणार आहेत. आता निक्कीचा पपेट जो आहे तो अरबाज झालेला आहे. म्हणजे निक्की अशी बोलली ना की नाच मेरे जमुरे, लगेच अरबाज लगेच चालवत आहे हा 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 मेरे आका. निक्की बोलली ना जमुरे आता तुला जे आहे ते आर्याला बाहेर काढायचंय. परत हा हा मेरे आका. निक्की बोलली ना जमुरे आता तुला घनश्यामलाच बाहेर काढायचंय. लगेच हा 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 मेरे आका. जमुरे तुला पॅडीला बाहेर काढायचंय. हा 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 मेरे आका. असं जे आहे ते अरबाजचं झालेलं आहे. अरबाजला नक्की काय सिद्ध करायचंय, निक्कीच्या एवढ्या गोष्टी ऐकून परत त्याला डोअरमॅट व्हायचंय का हे त्याचं त्यांनी समजायचंय काय करतोय ते. पण बाहेर प्रेक्षकांना हे दिसतंय की अरबाज जो आहे तो स्वतःची पर्सनॅलिटी जी आहे ते गमवून बसलेला आहे आणि तो निक्कीमय झालेला आहे. अरबाजचं आता इंडिव्हिज्युअल मत जे आहे ते घरामध्ये राहिलेलं नाही. निक्की त्याला त्याच्या बोटावरती नाचवत आहे. पुढच्या फेरीमध्ये आपण काय पाहतोय की 7 सीट होत्या, म्हणजेच काय तर दोघांना बाहेर काढायचं होतं. बाहेर कोण राहिल्या, वर्षा आणि जान्हवी. आणि अरबाजने रिप्लेस कोणाला केलं, पॅडी दादा आणि घनश्याम. पॅडी दादा आपण समजू शकतो की बाय अरबाज जो आहे तो त्यांना टफ कॉम्पिटिटर मानतो आणि जान्हवीच्या बदल्यात त्याला रिप्लेस करणं ही योग्य होतं. पण घनश्यामला वर्षाताईच्या बदल्यात रिप्लेस करणं हे कुठेतरी मला पटलं नाही. म्हणजे निक्की आणि अरबाज जो आहे ते आपल्याच टीमच्या लोकांची शिकार करत आहेत आणि हे त्या घनश्यामला समजतच नाहीये. म्हणजे निक्कीने ज्या गोष्टी अरबाजला सांगितल्या त्याच गोष्टी अरबाजने जे आहेत ते केलेल्या आहेत. इकडे पॅडी दादाने सुद्धा चांगलंच घनश्यामला डिवचलं, बोलले बाई की हे तू काय करतोय, तुला पटतंय का तरी. घनश्याम जो आहे तो म्हणतो हा मला आता खूप मोठा धोका बसलाय आणि अरबाजवरती खूप जास्त नाराज झाला. आणि एका पॉईंटला असं मला वाटलं की भाई हा निक्कीची सुद्धा चर्चा करायला तयार नव्हता घनश्याम, की भाई आता मी जे आहे ते निक्कीला सुद्धा बोलला की माझ्या डोक्याने गेम खेळणार आहे. अरबाजला बोलला तू तर बोलूच नको, आता माझ्याकडे डोकं आहे. म्हणजे मला असं वाटलं की यार पुढारी आता गेमच चेंज करतोय. पण पुढारीने काय केलं, पुढारी आहे तो परत जाऊन जो आहे तो घाण केली त्यांनी, दुसरं काय सुद्धा नाही केलं आणि स्वतःची इमेज जी आहे ती अजून डाऊन करून घेतली. इमेज डाऊन का करून घेतली, कारण DP दादा त्याच्याकडे गेला पुढच्या फेरीसाठी आणि त्याने रिक्वेस्ट केली की भाई मला कॅप्टन्सीची गरज आहे, तर भाई तू प्लीज जे आहे ते यावेळेस मला कन्सिडर करू नको, मला कॅप्टन व्हायचंय. तर पुढारीने त्याला शब्द दिला जर का 2 किंवा 3 लोक आले तर मी तुमचं नाव घेणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त आले तर मी तुमचं नाव घेऊ शकतो. जर का पुढारीला खरंच DPला बाहेर काढायचं होतं तर एवढा सगळा ड्रामा करायची काहीच गरज नव्हती. तिकडे वैभव गेल्यानंतर वैभवला कसं बोलला की भाई मी माझ्या डोक्याने खेळणार आहे, फक्त तुला सांगेन की तुला एवढा धोका नाही. मग DPला पण बोलायचं की भाई मी आता तुम्हाला शब्द देत नाही, माझ्या डोक्यात गेम आहे, मला वाटेल तेच करेन. हे बोलायला काय झालं होतं, आम्हाला मान्य आहे की DPने तुला नॉमिनेट केलं होतं, DPचे आणि तुझे खटके उडालेले आहेत, पण याचा अर्थ हा नाही की तू त्याला शब्द देणार आणि पलटणार. कसं आहे, पुढारी हा टॅग लावल्यामुळे घनश्याम जो आहे तो त्याला लोक त्याच नजरेने बघत आहेत. पण पुढारी लोक जर का असे पलटत असतील आणि खऱ्याखुरा जर का राजकारण घरामध्ये करत असतील तर भाई ते ओपनली राजकारण करायला गेल्यानंतर पब्लिकला कळतंय ना की तू किती घाणेरड्या चाली खेळतोय ते. त्यामुळे पब्लिक या गोष्टीला कधीच सपोर्ट नाही करणार. DP दादा थोडासा सिरियस होता. त्याला तू जर का हे बोलला असता ना की DP दादा मी तुम्हाला आता शब्द देत नाही, तर त्या गोष्टी वेगळ्या होत्या. पण तू शब्द देऊन पलटी मारणं म्हणजे भाई हा राजकारण्यांचा अपमान आहे असं मला वाटतं. आणि राजकारणी लोक शब्द देऊन पलटी मारतात पण ते एवढ्या ओपनली पलटी नाही मारत. भाई तू ओपनलीच पलटी मारून जे आहे ते स्वतःचा घात करून घेतलेला आहे. कारण पुढच्या फेरीमध्ये
काय झालं मित्रांनो, त्यांनी जे आहे ते सूरज आणि अंकिताच्या बदल्यामध्ये जे आहे ते आर्या आणि डीपीला काढलं. एक वेळ आपण आर्याला समजू शकतो, बाई ठीक आहे आर्याचं त्याचं नाही पटत आहे, पण अंकिताच्या बदल्यात डीपीला काढणं हे मला म्हणजे पटलंच नाही. खरं तर अंकिता जे आहे ते ऑलरेडी कॅप्टन झालेली होती, त्यामुळे डीपीला एक चान्स देऊ शकत होता पुढारी, पण पुढारीची वेगळी कारणं होतं त्यासाठी. पण पुढारीने हे गोष्टी करताना जे आहे ते डीपीला शब्द द्यायला नको होता असं मला वाटत आहे. तर आर्या जे आहे ते बाहेर आली आणि वैभव जो आहे तो इकडे पुढारीला बोलतोय की भाई तो डीपीला नव्हतं काढायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की वैभव आणि डीपीची एक वेगळीच जी आहे ती दोस्ती होताना दिसते आणि दोघांमध्ये एक वेगळाच बॉन्ड झालेला मला दिसत आहे. आणि जे काय पुढारीने केलंय त्यामुळे वैभवच नाही, डीपी तर खूपच जास्त अपसेट झालाय. ते तुम्ही सगळं बघितले. म्हणजे डीपी बेडवर झोपला होता आणि तो बोलत होता पुढारीला की तो हे करायचं नव्हतं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मला नॉमिनेट केलं, माझा राग होता तुमच्याबद्दल, पण शब्दच कशाला दिला रे पुढारी, शब्दच नसता दिला तर हा सगळा घोळच झाला नसता. पुढच्या याच्यामध्ये 4 सीट होत्या आणि एका सदस्याला जे आहे ते बाहेर काढायचं होतं आणि आर्याच्या हातात गेम होता. वर्षाताई आणि बी टीमचं सगळं प्लॅनिंग ठरलं की बाई वर्षाताईला पाठी राहायचं होतं. मध्येच निक्की बोलायचा प्रयत्न करत होती, वर्षाताईने फुल जे आहे ती तिची म्हणजे निक्कीची वाट लावली, निक्कीचा आवाज बंद करून टाकला आणि वर्षाताई टोमणे मारण्याच्या बाबतीत तर क्लास 1 आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांनी टोमणे मारून निक्कीचा आवाज बंद केला आणि काय झालं, वर्षाताई पाठी राहिल्या, आर्याने जे आहे ते वैभवला बाहेर काढलं. वैभव जो आहे तो नाराज राहिला आणि आपल्याला 4 सदस्य आहेत ते मिळाले कॅप्टन्सीचे उमेदवार, सूरज, अंकिता, वर्षाताई आणि त्याचबरोबर जान्हवी. आता या 4 सदस्यामध्ये उद्या कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. डीपी जो आहे तो त्याच्या टीमशी सुद्धा नाराज आहे आणि डीपीचं हे म्हणणं आहे की जर का असा कॅप्टन्सी टास्क वगैरे आला, अंकिताला तो बोलत होता, तर आपल्या टीममधून एक माणूस फिक्स का होत नाही की बाबा ह्यालाच आम्हाला कॅप्टन करायचं आहे. तर अंकिता म्हणते की बाई आता सगळीकडे इंडिव्हिज्युअल गेम खेळत आहेत, तर आधीच कसं काय निर्णय घेणार. आपण सूरजवर जबरदस्ती नाही करू शकत, सूरजला कॅप्टन व्हायचं आहे. आपण पॅडीदादावर जबरदस्ती नाही करू शकत आणि आपण आर्यावरती पण जबरदस्ती नाही करू शकत किंवा अभिजितवर पण जबरदस्ती नाही करू शकत. तर हे डीपीला पटत नाहीये. डीपी म्हणतो की विषय परत तिथंच आलेला आहे फिरून, तुम्ही माझ्या मताला किंमत देत नाही, त्या बी टीममध्ये मला किंमत नाहीये. तर हे का होतंय डीपी दादाच्या बाबतीत, मला असं वाटतंय की खरंच तो जो ग्रुप आहे तो अभिजित आणि अंकिता सेंट्रिक ग्रुप झालेला आहे. त्या ग्रुपमध्ये अभिजित आणि अंकिता हेच 2 लोक लिडरशिप दाखवत आहेत आणि यांच्या लिडरशिपमुळे पॅडीदादा पाठी चाललाय, त्यामुळे हा डीपी पाठी चाललाय. सूरजला तर भावच देत नाही अंकिता, त्याचबरोबर आर्या आणि वर्षाताई यांना गिनतीत पण धरलं जात नाही. तुम्ही बघा, अभिजित आणि अंकिता जे आहेत हे दोघं लिडरशिप जे आहे ते तिकडे करायचा प्रयत्न करतात आणि कुठं ना कुठं डीपीला या गोष्टीची जाणीव झालेली आहे, त्यामुळे डीपी अपसेट आहे. डीपीने इकडे अंकिताला बोलून हे दाखवलं, ज्यावेळेस मी निक्कीशी चर्चा करत होती त्यावेळेस तो टोमणा मारला, तो मला आवडला नाही. तर अंकिताने नंतर क्लेरिफिकेशन पण दिलं, पण ते क्लेरिफिकेशन मलाही नाही पटलं आणि ते डीपीलाही नाही पटलं. हा डीपीचा चेहरा सांगत होता. मला असं वाटतंय की डीपीचं हे बाजूला होणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि वेगळा गेम खेळणं खूप जास्त गरजेचं होतं, कारण डीपी आणि वैभवचा आता एक वेगळा बॉन्ड बनतोय आणि तो बॉन्ड खरंच प्रेक्षकांना बाहेर आवडेल. पण डीपीच्या बाबतीत किंवा सूरजच्या बाबतीत जे काय चाललंय ना अंकिताचं, हे अजिबात सुद्धा पटण्यासारखं नाहीये. कारण कॅप्टन्सी उमेदवारीची ज्यावेळेस चर्चा आली की बाबा या 4 मध्ये कोण, तर अंकिताने सिरीज सांगितली की पहिली मी, दुसरी वर्षाताई, तिसरी जान्हवी आणि चौथा सूरज. म्हणजे जान्हवीपेक्षा खालच्या दर्जाचं प्रेफरन्स जे आहे ते सूरजला अंकिताच्या मध्ये आहे. म्हणजे अंकिता जे आहे ते सूरजला खालीच समजत आहे आणि तिला सूरजला कॅप्टन बनवू द्यायचं नाहीये. तिच्या मते सूरज हा काहीच नाहीये. अंकिता वालावलकरला नक्की सूरजचा प्रॉब्लेम तरी काय हे मला अजिबात समजलं नाही आणि हीच गोष्ट जी आहे ती सूरजने ओळखलेली आहे. म्हणून सूरज जे आहे तो पॅडीदादाला बोलतोय की आता मला एकटं खेळायचंय, कारण मला दोन्ही टीममध्ये नाही खेळायचं आणि आपण एकटं खेळायला आलोय तर एकटंच खेळूया. पॅडीदादांनी काही गोष्टी त्याला समजून सांगितल्या, पण मला असं वाटत नाही की सूरज आता त्या मनस्थितीत आहे की या सगळ्यांच्या गोष्टी तो ऐकेल. आणि उद्या जे कॅप्टन्सी कार्य आहे त्याच्यामध्ये खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे तुम्हाला. कॅप्टन तुमच्या आवडीचा झाला एवढं सांगेन मित्रांनो, एवढ्या आवडीचा झालाय की तुम्ही एकदम हलून जाणार आहे. आता कोण कॅप्टन झाला असेल ते ओळखा, मी हिंट दिलेली आहे आणि तो कॅप्टन जो आहे संपूर्ण महाराष्ट्राची वाट बघत होता की हा व्यक्ती कॅप्टन झाला पाहिजे. आता ज्याला समजलंय त्याने जे आहे ते कमेंटमध्ये लिहा की तो कॅप्टन कोण आहे ते, आणि त्यांनी जे बोललं ते करून दाखवले. रितेश भाऊला जो शब्द दिला होता की आता कधीच माघार नाही घेणार, त्यांनी माघार नाही घेतली आणि त्याला त्याचं यश मिळालंय आणि तोच जो आहे तो कॅप्टन झालेला आहे. असा कोण कॅप्टन आहे तुम्ही मला इकडे कमेंटमध्ये सांगू शकता. पण जर का सूरजला एवढे इग्नोर करत असेल अंकित आणि त्या ग्रुप,
खूप, तर मला असं वाटतं की सूरजने सुद्धा वेगळं झालेलं बरं, कारण या लोकांच्या दृष्टीने सूरजला किंमत नाही आहे. इकडे निक्की जे आहे ते अरबाजला चढवते आणि बोलते की भाई बघ, ते वैभव आणि जान्हवी तुझ्याबरोबर खेळत नाही आहे, तूच त्यांच्या पाठीपाठी लागतोय, हे काय मला पटलेलं नाही आहे. तू जर का जान्हवीला एवढा प्रेफरन्स देणार असेल तर मी तुझ्याशी बोलणार नाही, आणि ती उठून जाते. आणि हे घनश्याम तिकडे जाऊन परत त्या लोकांनाच बसले, म्हणजे ह्या घनश्यामची कॅप्टन्सी काढून घेतली तर परत ते निक्की आणि अरबाज बरोबर जाऊन चर्चा करते. म्हणजे यापेक्षा वेगळं काय आहे? म्हणजे तुम्ही विचार करा की हे नक्की काय करतोय घनश्याम. मध्येच आज निक्कीने परत जेवण बनवायला वगैरे जे आहे ते चालू केलेलं आहे. मला वाटतं निक्की ही लहरी मोहम्मद आहे, आणि निक्कीचा हा जो ड्रामा आहे तो महाराष्ट्र कधीच सहन नाही करणार. तिने जे केलंय ते कधीही सहन नाही होणार. आज तिने काम जरी केलं तर तिची कालची नाटकं महाराष्ट्राला अजिबात सुद्धा आवडलेली नाही आहेत. तर अशा पद्धतीचा रिव्ह्यू होता मित्रांनो. आजच्या एपिसोडमध्ये इक्वेशन खूप जास्त बदलताना दिसत आहेत, आणि मी DP दादा आणि सूरजचा एक वेगळा व्हिडिओ बनवतोय, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. हा जर का रिव्ह्यू आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.